बाळा, तू आमच्या फोटोसमोर बसून रडलास, म्हणून आज तुझ्याशी बोलावंसं वाटलं. हो, उठ तूच. तू आमच्या फोटोसमोर बसून रडलास ना? डोळ्यातून अश्रू वाहत होते, मनात वेदना होती. कोणी समजून घेणार नव्हतं. म्हणून आज आम्हाला तुझ्याशी बोलावंसं वाटलं. बाळा, तू आता एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक अश्रूंची आम्हाला जाणीव आहे. तुझ्या मनातलं दुःख आम्हाला दिसतंय बाळा. तू जगासमोर असताना जगासमोर हसत असतोस, पण आतून तू तुटत चाललायस. काय एवढं मनावर घेतोस रे? काय एवढा स्वतःला दोष देतोस? हे बघ, जीवनात संकटं येतात आणि तू चुकीचा आहेस असं नाही. संकटं म्हणजे तुझी परीक्षा आहे. तुझ्या शक्तीची ओळख आहे. जे लोक मोठं होतात त्यांना आधी खूप सहन करावं लागतं. तू आमच्या फोटोसमोर बसून रडलास म्हणजे तुझा विश्वास अजून जिवंत आहे. हा विश्वासच तुला पुढे घेऊन जाणार आहे बाळा. जिथे सगळे सोडून जातात तिथे आम्ही तुझ्यासोबत उभे आहोत. आजचा दिवस कठीण आहे, पण कायमचं नाही. जसं रात्रीनंतर सकाळ येते तसंच तुझ्या आयुष्यातही प्रकाश येणार आहे. फक्त थोडा धीर धर. स्वतःला दोष देऊ नकोस. तुझी चूक नसताना तुला दोष दिला गेला. लोकांनी तुला चुकीचं समजलं. पण लक्षात ठेव, सत्य कधीच लपून राहत नाही. तू जेव्हा आमच्यासमोर येतोस, तेव्हा आम्ही फक्त फोटो नाही, आम्ही तुझ्यासोबत आहोत. तुझ्या प्रत्येक श्वासात आहोत. तू फक्त एक पाऊल पुढे टाक, आम्ही 10 पावलं पुढे येऊ. आता रडणं थांबव. आता उठ. तुझ्या आयुष्यात नवं वळण दे. स्वतःला विश्वास दे. देवावर विश्वास ठेव. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यात खूप ताकद आहे. तू स्वतःला कमी समजतो, पण आम्हाला माहीत आहे तू खूप काही करू शकतोस. आता लक्षात ठेव, आजपासून बदलाची सुरुवात आहे. आजपासून तक्रार नाही, फक्त प्रयत्न करायचे आहेत. आणि नकारात्मक विचार तर मनात आणायचा नाही, फक्त सकारात्मक विचार आणायचा. तू आमच्या फोटोसमोर बसून रडलास म्हणून आम्ही तुझ्याशी बोलतो. पण आता हसत आमच्यासमोर ये, कारण तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे. जर तुला आमचा संदेश मनाला भिडला असेल, तर एकदा मनापासून ओम श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नको. आणि घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे माझं वाक्य नेहमी लक्षात ठेव.